ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सर्व मैत्रिणींच्या आपल्या गीतामृत मालिकेमध्ये स्वागत। आज आपण 18वा अध्याय आणि 18वा अध्यायामधला 8वा श्लोक बघणार आहोत। त्याच्या अगोदर आपण बघितलं आनंदगोपी माताजींनी छान त्याच्यावर विश्लेषण केलं होतं 7व्या श्लोकावर, की नियत कर्मांचा त्याग कधीही करू नये। मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्मांचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग असे म्हणतात। म्हणजे काय की नियत कर्म जे काही आपले कर्म आहेत त्याचा जर त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग म्हणतात। आणि आजच्या श्लोकामध्ये आज आपण बघणार आहोत की भगवंत हा रजोगुणी त्याग कशाला म्हणत आहेत। दुःखामित्येव यत्कर्म काय क्लेश भया भयात् त्यजेत् स कृत्वा राजसं त्यागं नैव त्याग फलं लभेत। भाषांतर, जो मनुष्य नियत कर्मांना कष्टप्रद समजून किंवा ते शरीराला क्लेश देतील या भीतीने त्यांचा त्याग करतो त्याच्याबद्दल असे म्हटले जाते की त्याने रजोगुणात त्याग केला आहे। असे कार्य कधीही त्यागाच्या उन्नतीच्या दिशेने नेत नसते। म्हणजे काय आहे की नियत कर्माचा त्याग करू नये अगोदरच्या श्लोकामध्ये सांगत आहेत आणि इथे सांगत आहेत की ते नियत कर्म कष्टप्रद आहेत, म्हणजे ते शरीराला त्रास देत आहेत, क्लेश देत आहेत आणि देतील किंवा ते मला त्याचा त्रास होईल त्या शारीरिक त्या त्यागात म्हणजे त्या कर्मांचा। आणि ह्या भीतीने जेव्हा ती व्यक्ती ती त्याग करते मग तो काय झाला, तो रजोगुणामध्ये केलेला त्याग आहे। तर आता हे आपण समजून घेऊया की हा रजोगुणी त्याग म्हणजे काय। खरं तर पहिली गोष्ट म्हणजे त्याग दोन प्रकारचा अर्थ होतो। त्याग म्हणजे काय की एखादी उच्चतर ध्येय प्राप्त करण्यासाठी एखाद्या गोष्टीचा आपण त्याग केला आहे, तो आहे त्याग। आणि दुसरी म्हणजे त्यागणे, त्यागणे म्हणजे काय की नाकारणे थोडक्यात। अशा प्रकारे दोन अर्थ होतात इथे। तर आता याच्यातला त्याग म्हणजे काय आहे की जसं आता आपण बघतो की नियत कर्म म्हणजे काय आहे की जे आपले काही कर्म आहेत तर त्या कर्मांचा भगवंत त्याग करा म्हणून सांगत नाहीत खरं तर ऍक्च्युली। तर त्याच्यामध्ये भगवंत सांगत आहेत की ते कर्म जे आहेत, जी काही ऍक्टिव्हिटी करतो आपण, जे काही कर्म करतो ते केल्यानंतर जे काही फळ आपल्याला प्राप्त होतं किंवा त्या फळाचा त्याग करणे। आता फळाचा त्याग करणे म्हणजे काय, आपल्याला वाटेल की अरे मग आपण काही कर्म करायचं मग त्याचं फळ त्यागायचं का, म्हणजे ते घ्यायचंच नाही का। नाही, असं नाही। तर ते जे काही करतो आपण कृती ते कर्म करायचं, परंतु त्या कर्मापासून जे काही मिळणारं फळ आहे ते भगवंतांना अर्पण करायचं, भगवंतांना केंद्रित ठेवायचं कुठलीही गोष्ट करताना। जसं नारद मुनी श्रीमद भागवतम मध्ये नारद मुनी एका श्लोकामध्ये सांगतात की नारद मुनी म्हणतात की कुठलंही काम म्हणजे आपली कुठली इच्छा असेल तर ते काम जे आहे, ती इच्छा जी आहे ती इंद्रिय तृप्ती करता नाही तर ती भगवंतांच्या प्राप्ती करता किंवा भगवंतांसाठी प्राप्ती करता म्हणण्यापेक्षा भगवंतांच्या आनंदाकरता करणे याला म्हणतात कर्म। मग आता याच्यामध्ये काय होतं की आपण कुठलंही कर्म करतो तेव्हा ते कशासाठी करतो, पहिली गोष्ट आपल्याला काहीतरी एन्जॉयमेंट मिळेल, आपल्याला काहीतरी आनंद प्राप्त होईल ही भावना आपली असते। परंतु हे कर्म, कुठलंही कर्म, शेवटी आपण या शारीरिक देहामध्ये आहोत, म्हणजे आपल्याला ह्या शरीर प्राप्त झालेला आहे त्यामुळे साहजिकच आहे प्रत्येकाला इथं कर्म करावं लागतं। कोणतीच व्यक्ती अशी नाही की ती बिना कर्माची इथे राहू शकते, एक क्षणही ती राहू शकत नाही। मग कर्म तर आपल्याला करावंच लागणार आहे। मग भगवंत काय म्हणत आहेत की कर्म करतो परंतु त्या कर्मफळांचा त्याग आपण केला पाहिजे। आणि जे काही जसं आता याच्यामध्ये रजोगुणी त्याग भगवंत म्हणतायत की जो कोणी अशा पद्धतीने त्याग करतो तर त्याला कधीच तो त्याग त्याचा उन्नतीच्या दिशेने नेत नाही।
की जसं तामसिक कर्म आपण बघतं की ते बंधनामध्ये बांधून टाकतं आणि राजसिक जे कार्य आहे, राजसिक जी कृती आहे ती आपल्याला काय करते, ज्ञान प्राप्त करत नाही, त्याच्यापासून आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही. की जसं आता उदाहरणार्थ की साधना भक्ती आहे, की जसं आता आपल्याला माहित आहे की पहाटे उठले पाहिजे, पहाटे उठून स्नान केलं पाहिजे, मंगल आरती अटेंड केली पाहिजे आणि मंगल आरती अटेंड करून आपण हरिनाम घेतलं पाहिजे, जप केला पाहिजे. हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. परंतु ते माहित आहे, पण तरी ते माहित असूनही की नको, काय करायचंय जाऊन, एवढ्या सकाळी उठायचं, कुणी सांगितलंय, किती त्रास होईल, झोप होणार नाही आणि रोज रोज काय करायची ती गोष्ट. जेव्हा अशी भावना आपली निर्माण होते, म्हणजे आपल्याला माहित आहे ती गोष्ट की त्याच्यापासून आपल्याला काय फळ प्राप्त होणार आहे, परंतु ते फळ प्राप्त होणार आहे हे माहित असूनही त्यापासून मला शारीरिक त्रास होईल, माझी झोप होणार नाही, काय म्हणजे एवढं काय करायची गरज नाहीये. आहे ते गरजेचं आहे, परंतु शरीराला माझ्या त्रास होईल आणि त्या शरीराला त्रास होईल म्हणून ती गोष्ट नाकारणे, त्याला म्हणतात रजोगुणी त्याग. जसं आता म्हणजे माहीत असूनही त्याचं फळ काय प्राप्त होऊ शकतं हे माहीत असूनही त्याचा त्याग करणे. आता उदाहरणार्थ अजून एक समजण्यासाठी की यज्ञ, जेव्हा आपण कुठलाही यज्ञ करतो, तर त्या यज्ञासाठी किती सामग्री जमा करावी लागते ना. की यज्ञासाठी तूप आलं, दही आलं, दूध आलं, शेण आलं, गोमूत्र आलं, फुलं आले, भरपूर काही त्याच्यामध्ये त्या यज्ञामध्ये त्या गोष्टी आल्या, गोमूत्र. तर ह्या सगळ्या गोष्टी गोळा कराव्या लागतात. मग आता कुठलाही यज्ञ करायचा म्हटलं की अरे, तो यज्ञ करायचा म्हटलं की काय आहे, सगळं यज्ञ करायचा, मग त्याच्यात एवढं सगळं गोळा करायचं, त्याच्यात 2 दिवस जाणार, कधी होणार तो यज्ञ, कधी मग राहू दे आपण नंतर करू किंवा मग ठीक आहे असं. मग ही जी भावना असते आपली त्या गोष्टीला आपण नाकारतो, त्याला म्हणतात राजसिक त्याग. आणि दुसरं म्हणजे की जेव्हा आपण एखादी गोष्ट त्याग करून, म्हणजे त्या भावनेने, आपली इच्छा नसते परंतु आपण तरी ती बळच करायची म्हणून ती कृती करतो, तर त्याचं कधीही फळ आपल्याला प्राप्त होत नाही. कुठल्या गोष्टीचं ते करूनही आपल्याला त्याचं फळ प्राप्त होत नाही. म्हणून एखादी गोष्ट माहीत असूनही ती कंटाळवाणी होऊन करणे किंवा तिला नाकारणे, थोडक्यात काय की तिला नाकारणे, तर त्या गोष्टीचा त्याला म्हणतात रजोगुणी त्याग. जसं आता ह्या भौतिक जगामध्ये आपल्याला राहायचं आहे, तर 2 गोष्टी असतात. आपल्याला एकतर एखाद्या गोष्टीची डिटॅचमेंट असते किंवा अटॅचमेंट असते. म्हणजे एखाद्या गोष्टीची आसक्ती असते किंवा एखाद्या गोष्टीची अनासक्ती असते. आपण ह्या भौतिक जगात राहत आहोत. मग खरं आपल्या भौतिक जगतामध्ये आपण जेव्हा राहतो, तर खरी आसक्ती आपल्याला भगवंतांविषयी असायला हवी आणि ती आसक्ती, अनासक्ती ही आपल्याला कोणाविषयी, भौतिक जगताविषयी अनासक्ती असायला हवी. जर आपण 100% भगवंतांशी अटॅचमेंट असेल किंवा काही थोड्याफार प्रमाणात अटॅच असेल, तर साहजिकच आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला भौतिक जगाची अनासक्ती निर्माण होते. म्हणजे आसक्ती आणि अनासक्ती. तसं आपल्याला ह्या भौतिक जगतामध्ये राहायचंय, परंतु ह्या भौतिक जगतामध्ये आपल्याला जे काही नियत कर्म दिलेले आहेत, ते कर्मही करायचे आहेत. परंतु ते कोणत्या भावनेने करायचे आहेत? भगवंतांना केंद्रित ठेवून करायचे आहेत. आणि आपल्याला हे सगळं माहित आहे, की हा भगवंतांना केंद्रित ठेवायचं, भगवंतांना करायचं. आणि तरीही आपण ती गोष्ट नाकारतो किंवा नाकारतो म्हणण्यापेक्षा त्याग करतो तिचा, की मला त्रास होतोय, माझ्या शरीराला त्रास, कोणी सांगितलंय पहाटे उठून जायचं, कोणी सांगितलं एवढा जप करायला, की काय त्याला 4-2 माळा जप करायच्या. म्हणजे एखाद्या गोष्टीचं, म्हणजे यज्ञ, जसं आपल्याला ते यज्ञ करायचं म्हटलं की आपल्याला ते सगळं सामग्री नको वाटते गोळा करायला. मग त्याच्यातून काय होतं, ती गोष्ट जरी केली तरी त्याच्यातून आपल्याला लाभ प्राप्ती होत नाही. जेव्हा आपण कर्तव्य बुद्धीने काही गोष्टी करतो, कर्तव्य बुद्धीने एखादं करतो, तर त्याच्यातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे दिव्य ज्ञान प्राप्त होतं त्याच्यातून कर्तव्य. कारण जेव्हा कर्तव्य बुद्धीने करतो, तेव्हा त्याला शास्त्रांचा आधार असतो. ते म्हणतात ना, मंगल आरतीमध्ये आपल्या एका गुरुपूजेमध्ये दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित, प्रेम भक्ती या आहे ते. म्हणजे जेव्हा हृदयामध्ये दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित, म्हणजे हे दिव्य ज्ञान हृदयामध्ये कधी प्रकाशित होतं? जेव्हा आपण ते कर्तव्य बुद्धीने करतो, की अरे मला माहित आहे आणि हे माझं कर्तव्य आहे करणं. भगवंतांच्या सेवेकरता ही गोष्ट केली पाहिजे, ही गोष्ट त्यागली पाहिजे. आणि हे जेव्हा आपण कर्तव्य भावनेने करतो, भगवंतांवर आपलं प्रेम आहे किंवा भगवंतांसाठी आपल्याला केलं पाहिजे. जसं मुलांसाठी आपण आई वडील म्हणून कर्तव्य करतो. कारण आपल्याला माहित आहे ना, की आपले कर्तव्य काय आहेत. आणि जेव्हा आपण ते कर्तव्य आपल्याला समजतात, तेव्हा त्या कर्तव्यामध्ये काय येते? निष्ठा येते.
मग तसं भगवंतांप्रती सुद्धा आपण कुठली गोष्ट कर्तव्य बुद्धीने करतो, तेव्हा त्याच्यामध्ये ते ज्ञान प्राप्त होतं आपल्याला. आणि जेव्हा असं ज्ञान प्राप्त होतं, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपण ते कर्मयोग्य पद्धतीने करतो. पण जर आपण अशा पद्धतीने कर्तव्य बुद्धीने न करता किंवा त्याला ते माझ्या शरीराला क्लेश होत आहेत किंवा मला कष्ट होत आहेत त्या गोष्टीचे, जेव्हा आपण ते त्यागतो, तेव्हा ते आपण ज्ञानापासून आपण काय होतो, विन्मुख होतो. अशा ह्याच्यापासून लाभ जो मिळतो आध्यात्मिक, त्याच्यापासून आपण काय होतो, वंचित होतो. जसं की ह्याच्यामध्ये आता आपल्याला पण बऱ्याच वेळा इस्कॉनमध्ये तर खूप हा अनुभव येतो भक्तांना, की जेव्हा काही भक्त असतात, सुरुवातीला ते येतात आणि साहजिकच आहे, की सुरुवातीला खूप काही गोष्टी उत्साहाने केल्या जातात आणि नंतर नंतर हळू हळू कधी कधी ते पण कंटाळवाणं होऊन जातं, की अरे एवढं करायचं. आता जसा आठवड्यात एखादा सत्संग प्रोग्राम असतो, आपल्याला खूप उत्साह वाटतो, की अरे सत्संग प्रोग्रामला जायचं. सुरुवातीला ही सेवा ती सेवा, ते सगळ्या गोष्टी आनंददायी वाटतात आणि मग नंतर नंतर तो उत्साह कमी होतो. म्हणजे काय, की 8 दिवसातून एक सत्संग प्रोग्राम केला अटेंड, दुसराही केला, अरे झाले की 8 दिवसातले 4 प्रोग्राम, काय आता बस झाले, खूप झालं. म्हणजे आपण काय करतो, की आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये, भक्तिमय जीवनामध्ये ना, आपण अशी एक बाउंड्री लाईन आखून घेतो, की नाही याच्या पुढे जायचं नाही. एवढं काय आता झालं ना, एवढं केलंय ना, बस झालं आपल्याला. एक सत्संग खूप झाला. म्हणजे आपण आपल्याला माहित आहे, की अरे एवढं शेवटी आपल्या जीवनाचं ध्येय तेच आहे आणि त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. पण तरी त्या आपल्याला डायजेस्ट होत नाहीत. आता जर आपल्याला उदाहरणार्थ आपल्याला काही धनराशी प्राप्त झाली, म्हणजे धन प्राप्त झालं. समजा आपल्याकडे कोणीतरी आपल्याला अचानक एखाद्या ऍक्टिव्हिटी मधून किंवा एखादं काही जे काही केलं आपण, एखादी कृती किंवा एखादं काही गोष्ट केली आणि त्याच्यातून आपल्याला 1 लाख रुपयाचं प्राप्ती झाली, तर आपल्याला अजून काय होणार, त्याच्यातून मोह प्राप्त होणार. अरे माझे 1 लाखाचे 2 लाख कधी होतील. अजून ते उत्साहाने आपल्याला काय होतं, अजून आपला आत्मविश्वास जागृत होतो, उत्साह निर्माण होतो. मग आपण अजून त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. असं करत करत ती भूक आपली थांबते का हो? कधीच थांबत नाही. आपल्याला कधी 1 लाखावरून आपण 1 कोटीवर जरी गेलो ना, तरी आपली ती भूक थांबत नाही. तरी आपल्याला वाटतं, की नाही ते मला अजून हवंसं आहे. अजून मला त्याची प्राप्ती करायची आहे. परंतु आध्यात्मिक जीवनामध्ये तसं होत नाही. आध्यात्मिक जीवनामध्ये ठीक आहे, आठवड्यातला एक प्रोग्राम केला बास, खूप झाला मला माझ्या भक्तीसाठी एक प्रोग्राम. ह्याच्यापेक्षा जास्त कशाला करायचं? माझं इकडं डिस्टर्ब होईल किंवा ही गोष्ट कशाला. हां, वाचन. ठीक आहे, वेळ भरपूर आहे. मोबाईलमध्ये आपण भरपूर वेळ घालू. परंतु भागवतम आपण वाचन केलं. अर्धा तास. खूप झालं 15-20 मिनिटाचं. हो, झालं. आजचं माझं दिवसाचं वाचन झालं. माझा कोठा पूर्ण झाला. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करतो, विचार करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भक्तांमध्ये सुद्धा खूप असे बाहेरच्या ह्याच्यामध्ये अनुभव येतात भक्तांना, की बऱ्याच वेळा की "अहो काय आहे? तुम्ही इस्कॉन जॉइन करताय." आणि म्हणे, "हे काय वय आहे का तुमचं? हे खायचं नाही, ते खायचं नाही आणि कांदा नाही खात, लसूण नाही खात, चहा नाही पीत, नॉन-व्हेज नाही खात. मग तुमच्या शरीराला पोषक घटक कसे मिळणार? आणि कोणी सांगितलंय ह्या वयामध्ये ह्या गोष्टी करायला? अहो आहे की म्हातारपण. म्हातारपणी करा की गोष्टी. तरुणपण काय याच्यासाठी आहे का?" म्हणजे काय, की हे जे आहे अज्ञान आणि ह्या ज्या गोष्टी आपण करतो, किंवा जर आपल्याला कोणी म्हणतंय, की "अरे नाही." आणि जेव्हा आपण त्याचा त्याग करतो, खरंच कधी-कधी आपण पण काय म्हणतो ना, डिस्ट्रॅक्ट होतो ना एखाद्या गोष्टीपासून. हो, खरंच आहे. काय करायचं एवढं? ठीक आहे, हळू करूया आपण. आहे अजून माझी काही कर्तव्य आहे, माझी ड्युटीज आहेत आणि तेवढ्यातून वेळ मिळाल्यानंतर बघूया, जसा वेळ मिळेल. पण तो वेळ कधीच होत नाही आपल्याला. जसं म्हणतात ना, एखादी व्यक्ती जर म्हणाली, की समुद्रामध्ये मला स्नान करायचंय. पण मी स्नान कधी करेल? जेव्हा समुद्राच्या लाटा पूर्ण थांबतील, तेव्हा मी स्नान करेल. तोपर्यंत मी समुद्रात जाणार नाही. पण समुद्राच्या लाटा कधी थांबतात का हो? कधीच थांबत नाहीत समुद्राच्या लाटा. समुद्राच्या लाटा कधी थांबणार नाही आणि आपण कधी समुद्रात स्नान करणार नाही. म्हणजे आपण काय करतोय, ती एक पळवाट शोधतो कुठल्या गोष्टीला. मग तसं कुठलेही कर्म जेव्हा आपण काही कर्म करतो आणि त्या कर्मांमध्ये आपण बघतो, की नाही कशाला? आपण कुठेतरी त्याची पळवाट शोधतो, की नको हे नाकार किंवा मला मला खूप त्रास होतोय. मला एवढं कोणी सांगितलंय पहाटे उठायचं, रोज उठून तेच हरिनाम, तोच हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे. कशाला सांगितलं? 8 दिवसातून आपल्याला 1 दिवस जरी पहाटे मंगल आरतीला यायचं म्हटलं किंवा 1 दिवस जरी आपण रविवारी केला, रविवारी आपण मंदिरामध्ये आलो समजा, जपापासून आलो, गुरुपूजेपासून उपस्थित राहिलो, आपल्याला वाटतं, "हां, झालं की आज एक रविवार तर येतोयच की आपण." पण जेव्हा असं कुणी आपल्याला आपल्याला कुठेतरी आपण डिस्ट्रॅक्ट होतो आणि आपल्याला त्या गोष्टीचं जसं रोज माहिती आहे,
की श्रीमद भागवतम पठन केलं पाहिजे, रोज श्रवण केलं पाहिजे, रोज कीर्तन केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात. परंतु आपलं रुटीन आपल्याला डिस्टर्ब करायचं नसतं. पहाटे लवकर उठायचं नसतं. आपल्याला आपल्या कम्फर्ट झोन मध्ये आपण राहून गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्या कम्फर्ट मध्ये राहून त्या गोष्टी त्यागतो. तर तो रजोगुणी त्याग आहे. आणि असा त्याग भगवंत काय म्हणत आहेत, की असा जो त्याग आहे, असं जे कार्य आहे, ते कधीच उन्नतीच्या दिशेने व्यक्तीला घेऊन जात नाही, प्रगतीच्या दिशेने नेत नाही. कारण कुठलंही रजोगुणी फळ असेल, तमोगुणी फळ असेल, हे कशासाठी कारणीभूत ठरतं? हे दुःखालाच कारणीभूत ठरतं. म्हणजे कुठलीही कृती आपण करा, रजोगुण तमोगुणाचा तर काय प्रश्नच नाही. तमोगुणामध्ये पण दुःखच असतं. परंतु रजोगुणामध्ये जरी आपण रजोगुणामध्ये काय करतो, की आपल्याला सुखाची प्राप्ती कशी होईल, म्हणजे आता हे का होईना, हे जे त्याग करतोय आपण की नको म्हणतोय, त्याच्यामध्ये काय की माझ्या इंद्रियांना त्रास नाही झाला पाहिजे, माझ्या इंद्रियांना एक सुख मिळालं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे, त्या मी गोष्टी करेन. म्हणजे काय आहे की रजोगुणातून आपण जी काही कृती करतो त्याच्या मागची अभिलाषा हीच असते, की मला याच्यातून आनंद कसा प्राप्त होईल, मला याच्यातून त्रास कसा होणार नाही, या गोष्टीतून आपण करत असतो. म्हणून बुद्धिमान जे व्यक्ती असते ती बघत असते की ह्या जीवनामध्ये आपल्याला सर्वश्रेष्ठ असं काहीतरी अचीव करायचं आहे. आणि ते काय आहे की ह्या भौतिक जगतामध्ये आपले सुख दुःख ह्या गोष्टी येत राहतात, जात राहतात. कधी आनंद, कधी दुःख, कधी सुख, ह्या गोष्टी चालूच असतात. परंतु ह्या गोष्टी गेल्या, माझ्या जीवनामधला आनंद गेला, माझ्या जीवनामधलं सुख गेलं, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट, हे खूप मोठं दुःख नाहीये किंवा हे दुःख नाहीये ह्या भौतिक जगात. तर आपण म्हणजे आपण ह्या जन्मात आलेलो आहोत. हा देह आपण स्वीकारलेला आहे. आणि शास्त्रांच्या दृष्टीने जर आपण बघितलं, तर जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यामध्ये आपण पडलेलो आहोत. हे खरं तर आपलं दुःख आहे. आणि वारंवार वारंवार ते आपण आईच्या गर्भामध्ये येत आहोत. गर्भावस्था मला वाटतं 3रा स्कंद किंवा 7वा स्कंद, कोणाला माहित असेल कल्पना तर त्याच्यामध्ये चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता. त्याच्यामध्ये गर्भावस्थेचं पूर्ण वर्णन केलेलं आहे, की त्या एवढ्या एवढ्या पिशवीमध्ये ते बाळ राहतं, तो आत्मा येतो. विचार करा, आपल्याला जर एका बंद खोलीमध्ये, अंधाऱ्या बंद खोलीमध्ये, अंधाऱ्या पण नाही, एक लाईट लावायची आणि पूर्ण रूम बंद, तिच्यातून कुठूनच हवा यायला जागा नाही, आणि फक्त सांगितलं की 1 दिवस तुम्हाला थांबायचंय, तर आपला जीव 1 दिवस तर लांब राहिला, पण काही तासातच असा गुदमरल्यासारखा होईल. मग ते जे बाळ आहे ते आईच्या गर्भामध्ये 9 महिने राहतं. आणि विचार करा, त्याला असं आता 1 तास लेक्चर दिलं की असं वाटतं आपल्याला कधी उठू, असं उठून असे हात करू, इकडं पाय करू, तिकडं पाय करू, असं डोकं करू. त्या बाळाला काहीच हालचाल नाहीये. त्या 9 महिने त्या पिशवीमध्ये ते राहतं. 9 महिने आईने जर काही तिखट खाल्लं, काही आंबट खाल्लं, तर त्या कृमी त्याला चावतात, त्याच्या शरीराला, त्या मलत्वचेला. आणि ते इतकं असह्य परिस्थितीमध्ये त्या गर्भामध्ये असतं. आणि ते किती प्रार्थना करत असतं भगवंतांना, की मला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करा. मी या याच्यानंतर कुठल्याच आईचा गर्भ बघणार नाही, याच्यासाठी ती प्रार्थना करत असतं. आणि मी तुमची भक्ती करेल. म्हणजे ते 9 महिने किती प्रार्थना करतं. आणि तेच जेव्हा जन्माला येतो तो जीव, तेव्हा तो झालं सगळं विसरून जातो. आजी आजोबा, आई वडील, पहिला हॅपी बर्थडे, सगळ्या ह्याच्यामध्ये तो विसरून जातो. मग विचार करा की हे सगळ्यात मोठं दुःख आहे आपलं, की ह्या भौतिक जगतामध्ये आपण ह्या संसारात राहतोय, म्हणजे आपल्याला खूप सुख आलं आणि खूप दुःख आलं, म्हणजे हे आपलं खरं तर दुःख नाहीये. परंतु आपण ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेलो आहोत. हे शास्त्रांच्या दृष्टीने बघितलं तर हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि जेव्हा हे जग पाहतो आपण, हळूहळू ते म्हणतात ना, बालपण, लहानपण, तरुणपण सगळं सरतं. आणि वयाच्या 40 नंतर सुद्धा आता आपण बघतो की हळूहळू एक पौर्णिमेचा चंद्र असतो तो, ते तरुणपण म्हणजे. आणि जसं जसं 40च्या पुढे सुरुवात होते आपली, तसं एक 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 गोष्टी आपल्यावर अटॅक करायला सुरुवात होतात, की काही आजारपण जडायला लागतं, कुठे गुडघ्यांचे त्रास व्हायला सुरुवात होती. म्हणजे काय आहे की एक 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 दुःख आपल्या जीवनामध्ये, असं नाही की आता तर 40 पण नाही, आता तर कधीही कुणाला काही होऊ शकतं. म्हणजे हळूहळू या गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतात. म्हणजे हे शरीर आपण स्वीकारलंय, म्हणजे याचा अर्थ या शरीराबरोबर आपल्याला हे सगळे दुःख क्लेश येणारच आहेत. परंतु आपल्याला हा देहच प्राप्त होणार नाही, या जन्मवृत्तीच्या फेऱ्यातच आपण अडकणार नाही. तर हे समजून
हा शास्त्रांचा दृष्टिकोन घेऊन आपण काय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की असे कर्म केले पाहिजेत. पण आपण काय करतो, की अशा कर्मांचा त्याग करतो, की जे कर्मांचा मला त्रास होईल, माझ्या एन्जॉयमेंट म्हणजे माझ्या इंद्रिय तृप्तीमध्ये याचा मला अडचण येईल. आणि या परिस्थितीमध्ये आपण काय करतो, की ज्या गोष्टी करायच्या, ज्या आध्यात्मिक गोष्टी करायच्या, जी भक्ती करायची, भक्तांचा संग घ्यायचा, हरिनाम घ्यायचं, त्या गोष्टींना आपण काय करतो, नाकारतो. कारण कोणाला वाटतं ना, अरे बसलो की एक माळ, कधी असं वाटतं की एक माळ, 2 माळ, अरे कधी होतील एकदाच्या 2-3 माळा झाल्या, बीड बॅग घेतली की आपण तिला दुसऱ्या दिवशीच हात लावतो. तर ही अशी आपली परिस्थिती आहे आणि हे कशामुळं आहे? तर हे आपण बघतो की आजची परिस्थिती जी आहे, भोगवादी संस्कृती जास्त हे झालेली आहे, की जसं मीडिया असेल, मोबाईल असेल, यांनी काय झालेलं आहे, सगळ्या गोष्टी आयत्या आपल्याला मिळत आहेत त्याच्यामध्ये. आणि याच्यातून आपण बघतो की ही काही खूप चांगली परिस्थिती नाहीये. याच्यातून सगळी नकारात्मकताच येते. जसं एखाद्या गोष्टीमध्ये आता आपण बघितलं की काल आपण शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला, की कसं त्यांच्या आईने त्यांना घडवलेलं आहे. आज एक स्त्री म्हणून आपल्याला एक शरीर प्राप्त झालेलं आहे. तर किती आपलं भाग्य आहे. तसं जर आपण विचार केला ना, तर म्हणतात ना, एक स्त्री कित्येक म्हणजे पूर्ण कुटुंबाला त्या प्रवाहामध्ये आणू शकते. एक स्त्री कित्येक जणांना ते संस्कार देऊ शकते. म्हणजे तसा जर विचार केला तर एक स्त्रीचं मिळणं हे तसं एका दृष्टीने एक भाग्याची पण गोष्ट आहे, की ती स्त्री पूर्ण कुटुंबाला घडवू शकते. जसं जिजाऊने शिव छत्रपती शिवाजी महाराजांना खाता, पिता सगळ्या गोष्टी ह्याच शिकवल्या. सकाळी जेव्हा ते म्हणजे गर्भात असतानापासून तर ते संस्कार केलेच. पण जन्मल्यानंतर पण, की आपल्याला कोणाविरुद्ध युद्ध करायचं आहे. प्रभू रामचंद्रांच्या स्टोरी सांगितल्या, श्रीकृष्णांच्या स्टोरी सांगितल्या, झोपतानाही त्याच कथा सांगितल्या. म्हणजे पूर्ण जे रात्रंदिवस त्यांनी त्यांच्या कानामध्ये ते श्रवणम जे म्हणतात ते शिवाजी महाराजांनी जिजाऊकडून केलेलं आहे. मग एक जर स्त्री जरी म्हणजे म्हणतात ना हजारामध्ये एखादी स्त्री जिजाऊ होऊ शकते. मग ही तर लाखो करोडो मध्ये होणारी जिजाऊ माता आहे. असं जर प्रत्येक स्त्रीने ते थोडे थोडे जरी संस्कार घेतले आपल्यामध्ये, तर त्या स्त्रीला किती स्कोप आहे. एखादा पुरुष जर एखादा विचार करा की एखादा जप करतोय, त्याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये जात, पण त्याला जर त्याच्या कुटुंबाची साथ नसेल, तर तो एकटा पुरुषच चालतो. पण जेव्हा एखादी स्त्री येते अगोदर, तर ती स्त्री हळूहळू तिच्या पतीलाही घेते, मुलांनाही ते संस्कार देते. म्हणजे एका स्त्रीच्या हातात ह्या किती गोष्टी आहेत. तर आता आपण बघू शकतो की अशा पद्धतीने एखाद्या स्त्रीने जर एखाद्या अशा मुलांना जर संस्कार केले, तर आजची ही परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. आपण म्हणतो की आपल्याला वाटतं, अरे एवढं मोठं जग आणि कुठं आपला आपला प्रयत्न म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. जसं की आपण शिवाजी महाराजांचं काल चरित्र बघितलं, की त्यांच्या आजूबाजूचं वातावरण म्हणजे किती तो मुघलांचं साम्राज्य, मुघल जे होते त्यांचं किती मोठं साम्राज्य होतं आणि शिवाजी महाराज तिथे यत्किंचितही नव्हते. तसं आपण जर विचार केला, की भले बाहेर खूप अशा भोगवादी संस्कृती आहे, चुकीच्या गोष्टी आहेत, पण सुरुवात मी माझ्यापासून करेल. सुरुवात मी माझ्या मी मी मला अगोदर ते संस्कार आत्मसात करेल. जेव्हा आपण स्वतःपासून सुरुवात करतो ना, तेव्हा आपण सुरुवात करायच्या आधीच आपलं कसं असतं, की आपण याने केलंय का, त्याने केलंय का, त्याने केलंय का? म्हणजे अशी ही आपली आत्ताची समाजाची परिस्थिती आहे. आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये आपण म्हणतो ना, की जसं हनुमानजींची कथा, हनुमानजींची कथा म्हणजे भक्ती भावना आपल्याला शिकवते. शिवजींची कथा जर आपण बघितलं, की त्याग म्हणजे भौतिक जगतामध्ये आपण बघतो, की त्यांनी हे हे जग सुरक्षित राहण्यासाठी ते विष पान केलं. त्या विषाचं विष ग्रहण केलं. म्हणजे किती मोठा त्याग आहे, किती मोठी शिवजींनी ते विष ग्रहण करणे म्हणजे म्हणजे एखाद्या समाजासाठी, समाजकार किंवा लोकांसाठी आपण एखादी सामाजिक कृती करणं आणि ती कृती करणं म्हणजे काय, की भक्ती भावना देणं, भक्तिमय ऍक्टिव्हिटी करणं आणि त्याचे संस्कार आपल्या घरापासून आपण सुरुवात करणं. तेव्हा म्हणजे शिवाजी महाराजांच्या जीवनामधून आपण धर्मनिष्ठता शिकू शकतो. म्हणजे भगवंतांच्या कथा ह्या काय करतात, एक चारित्र्य घडवत असतात आणि असं चारित्र्य घडवणं आणि त्या चारित्र्य घडवण्यासाठी त्या गोष्टी ते कर्म करणं आणि ते कर्म आपल्या जीवनामध्ये म्हणजे त्या ऍक्टिव्हिटी स्वीकारणं भगवंतांना केंद्रित ठेवून, तेव्हा तो खऱ्या अर्थाने आपण भगवंतांना एक भक्तिमय जीवन म्हणू शकतो. परंतु आपण काय करतो, की ह्या गोष्टींचा त्याग करतो. आपल्याला त्या गोष्टींमध्ये एवढा इंटरेस्ट नसतो, की नको आपल्या जसं आता भागवतम मधलं मला अजून एक स्टोरी आठवते, की ध्रुव महाराजांची स्टोरी आहे, की ध्रुव महाराजांना जेव्हा त्यांच्या सावत्र आईने पित्याच्या मांडीवरून खाली ओढलं
आणि सांगितलं की तुला हा अधिकार नाही, कारण पित्याच्या मांडीवर बसण्याचा, कारण तू माझ्या कुशीतून जन्मलेला नाहीस. त्यांना तो किती अपमान वाटला. आणि जेव्हा सुनीती मातेकडे ते गेले, तेव्हा 5 वर्षाचं ते बालक, त्या किती सुंदर उपदेश करतात. कुठल्या आईला वाटतं हो, की 5 वर्षाचं बाळ आहे, त्याला कुठला त्रास व्हावा. पण सुनीती त्या ध्रुव महाराज बाळाला सांगते, की नाही, तू वनामध्ये जा आणि तपश्चर्या कर भगवंतांसाठी. भगवंत तुला असं काही स्थान देऊ शकतात, की तिथून तुला कोणीही बाहेर, म्हणजे कोणीही तुला खेचू शकत नाही. म्हणजे ती सुनीती, ती त्यांची गुरु बनते, माता. आणि त्या पद्धतीने ती त्यांना मार्गदर्शन करते. आणि मार्गदर्शन केल्यानंतर मातेची शिक्षा ग्रहण करून मग ध्रुव महाराज, म्हणजे बाळ, 5 वर्षाचं बाळ ते जंगलामध्ये वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी जातं. म्हणजे याला म्हणतात, इथे जर सुनीतीने सांग की माझ्या बाळाला स्वतःला कम्फर्ट झोन मध्ये ठेवलं असतं ध्रुव महाराजांना, आणि कशाला त्रास, मग काहीतरी कुठेतरी द्वेषाची प्रवृत्ती त्याच्यामध्ये हे केली असती, किंवा सावत्र एक सवत म्हणून काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगितल्या असत्या, तर त्या ध्रुवाचे ध्रुव महाराज झाले असते का? म्हणजे याचा अर्थ काय, की त्यांनी पण ती तपश्चर्या केली. आज त्यांचं एक छोटं बाळ 5 वर्षाचं ते त्यांनी वनामध्ये पाठवलेलं आहे. म्हणजे त्या आईला पण किती संघर्ष आहे. आणि ध्रुव बाळ पण ते 5 वर्षाचं असताना वनामध्ये गेलेले आहे. म्हणजे त्या बाळासाठी पण ते संघर्ष आहे, ती तपश्चर्या आहे. म्हणजे ही काय आहे, तपश्चर्या त्यांनी जीवनामध्ये स्वीकारलेली आहे. आणि जेव्हा स्वतःहून आपण अशी तपश्चर्या स्वीकारतो जीवनामध्ये, आणि मला माहिती आहे की एकादशीचं पालन करतो, आपल्याला असं वाटतं की किती जणांना आपल्याला आनंद होतो. अरे उद्या एकादशी आहे, भगवंतांना किती प्रिय आहे ती एकादशी, उद्या एकादशीचा पहिला प्रश्न आपल्याला पडतो की अरे उद्या आली का एकादशी. आणि उद्या उद्या उपवासाचं पीठ आहे का, आपल्या घरात हे आहे का, इथून आपली सुरुवात होते. म्हणजे पहिली आली का एकादशी, असं आपल्याला लगेच मनामध्ये येतो. म्हणजे आपण करतोय ते, परंतु आपली भावना काय आहे. म्हणून कुठली गोष्ट, की कुठलीही आपण कर्म जेव्हा करतो, ते आपल्याला माहित आहे की आपल्या शरीराला कष्ट होणार आहे, ते क्लेश देत आहेत, पण तरी ते आपण स्वीकारतो. तेव्हा तो त्याग, तो खऱ्या अर्थाने त्याग आहे. परंतु जेव्हा त्या नियत कर्मांना पण आपण त्यागतो, आणि का तर मला त्रास होईल ह्या भावनेने आपण त्यागतो, तेव्हा मग मात्र काय आहे, त्या ठिकाणी तो राजसिक त्याग म्हटला जातो. जसं प्रिचिंग आहे, प्रचार करायचा म्हटलं की टेन्शन असतं. टेन्शन म्हणजे कसं, की तुम्ही बाहेर गेल्यानंतर किती कोणी तुम्हाला स्वीकारेल का, कुणी बोललेलं त्याला काहीतरी आव्हानात्मक प्रश्न विचारेल, किंवा कोणी अपमान करेल. बुक डिस्ट्रीब्युशन मध्ये पण आपण अनुभव घेतले, की अरे ही व्यक्ती घेईल का, कुणी आपल्याकडे असं बघतं, कुणी आपल्याला आपण काय बोलतोय त्याच्याकडे दुर्लक्ष करतं. प्रचारामध्ये पण अशा गोष्टी अनुभवायला येतात. म्हणजे तरीही आपण त्या गोष्टी, आपल्याला माहित आहे की हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे भगवद्गीतेचं, आणि तो प्रचार केला पाहिजे आपण. परंतु आपल्याला वाटतं की नाही, जाऊ दे, काय करायचंय, ते अपमान आणि ते लोकांना सामोरं जायचं, माझं मी घरात बसून भजन करेल, मी कशाला काय करू, मला कशाला, मला नाही ते सहन होणार, मला नाही तो अपमान सहन होणार. म्हणजे काय आहे, की मला ते करायचं नाही, माझं मी घरात बसून जे काय करेल. विचार करा, प्रभुपादांनी जर हा विचार केला असता, श्री प्रभुपादांनी, तर आज आपल्याला एक हरिनामाची प्राप्ती झाली असती का? प्रभुपादांनी तर पाश्चात्य देशामध्ये जाऊन प्रचार केला. प्रभुपादांनी विचार केला असता, मी वृंदावन मध्ये राधा दामोदर मंदिरामध्ये मस्त बसून माझं माझं मी भजन करेल, मी कशाला जाऊ ह्या वयामध्ये, मला इतका त्रास होणार, आणि लोक स्वीकारतात का नाही स्वीकारतात, एवढं कोणी सांगितलं एवढे कष्ट घ्यायला, असं जर विचार करून प्रभुपाद बसले असते एका जागेवर, प्रभुपादांना साहजिकच आहे भगवंतांची प्राप्ती झालीच असती. परंतु आपल्यासारख्या दुर्भाग्य जीवांना हरिनाम प्राप्त झालं असतं का? म्हणजे कुठलीही गोष्ट, म्हणजे मला त्रास होतोय, मग मी माझ्या कम्फर्ट झोन मध्ये मी राहून करेल, माझा मी करेल. म्हणजे तेव्हा कुठे ते आपण चांगल्या, म्हणजे आपल्याला भगवंतांना प्रसन्न करायचंय ह्या भावनेने आपण स्वेच्छेने त्या गोष्टी स्वीकारतो, आणि एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय म्हणून त्या नाकारतो. तर ह्या चेतनेमध्ये किती फरक आहे. जसं आज आपण 16 माळा जप करतो. पूज्य शचीनंद महाराज एकदा सांगत होते की ते 16 माळा सुरुवातीला ते जप करायचे, तर ते म्हणे की तो जप करताना, तो जप म्हणजे कोणाला उत्साह येतो ना आपल्याला, पण एक कर्तव्य भावनेने आपण करतो, की नाही, मला 16 माळा जप करायच्या आहेत. भले मला आज त्या, म्हणजे आपली साधना भक्ती ही कर्तव्य बुद्धीवरच आधारलेली आहे, की मला आज वाटतंय की 16 माळा जप कराव्या, मग मी केल्या. मला वाटतंय नाही उद्या 8च कराव्या, नाही ठीक आहे, मग मला परवा वेळच नाही मिळाला, 2च झाले, त्याच्या तेरवात मी काहीच केलं. तर याला कर्तव्य बुद्धी म्हणत नाही. तर कर्तव्य बुद्धी म्हणजे काय, मला चांगले वाटेल अगर न वाटेल, मला आवडेल अगर न आवडेल, ते महत्वपूर्ण नाही, परंतु ते करत राहणं.
तर शचीनंदन महाराज सांगत होते की ते त्यांचा जप कित्येक वर्षानुवर्ष करत होते. आणि ते म्हणे सुरुवातीचा हा स्ट्रगल सगळ्यांनाच येतो, परंतु काही वर्ष गेल्यानंतर त्या जपामधून, त्या हरिनामामधून त्यांना असा एक ध्वनी यायला लागला की मी भगवान श्रीकृष्णांचा आहे, मी भगवंतांचा आहे. मग ही जो जो काही साक्षात्कार त्यांना मिळाला असेल तो असाच मिळाला असेल का हो? त्याला वर्षानुवर्षाची तपश्चर्या आहे. म्हणून साधना भक्ती ही अशी आहे की मला आवडतंय, नाही आवडतंय, मला चांगलं वाटतंय, नाही वाटतंय, या भावनेने करणे नव्हे, हे महत्वपूर्ण नाही. तर ते मला करायचं आहे आणि ते माझं कर्तव्य आहे. आणि शास्त्रांमध्ये ते सांगितलेलं आहे. त्या कर्तव्य बुद्धीने जेव्हा आपण कुठली गोष्ट करतो, तेव्हा अशा हृदयामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला दिव्य ज्ञान प्राप्त होतं. आणि ह्या तपश्चर्या म्हणजे जेव्हा आपण ह्या भावनेने हे स्वीकारतो, तेव्हा भगवंतांची प्राप्ती होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी माहीत असून पण आपण हे त्यागतो, तेव्हा ते तामसिक बनतं आणि ते बंधनास कारणीभूत ठरतं. म्हणून आपण याच्यातून समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की भगवंत काय सांगत आहेत, की आपल्याला क्लेश होतोय, आपल्याला दुःख होतंय. भक्तीमध्ये तर खूप काही गोष्टी अशा असतात की एकादशीचं पालन नको वाटतं, निर्जल नको वाटती, किंवा 16 माळा नको वाटतात, किंवा कुठली वाचिक तपश्चर्या असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल. शारीरिक तपश्चर्याला काही काही ना ठीक आहे, काही आजारपण, कुणाच्या काही मर्यादा येतात. परंतु वाचिक तपश्चर्या, मानसिक तपश्चर्या, आपल्या जिभेला भगवंतांचं नाम गोड लागत नाही, पण गॉसिपिंग आपल्याला खूप छान वाटतं. कुणी इकडलं तिकडलं कोण काय म्हणतं ह्या गोष्टी आपल्याला काय, भगवंतांचा प्रसाद आपल्याला नको वाटतो. परंतु आपल्या जिभेला, आपल्याला इकडले तिकडले आपल्या जिभेला इंद्रिय तृप्ती कशी होईल आपल्या जिभेची, ते खायला आपल्याला आवडतं. आपल्या डोळ्यांना भगवंतांची कथा, भगवंतांचा ड्रामा ते बघायला आवडणार नाही, पण पिक्चर पाहायला आपल्याला युट्यूब, मोबाईल ह्याच्यामध्ये आपण कित्येक तास घालवतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि त्या गोष्टी माहीत आहेत, परंतु मला त्या आवडत नाही किंवा मला आयुष्य आरामात राहायचं आहे, मी कशाला त्या गोष्टी करू. जेव्हा अशा पद्धतीने त्या गोष्टी त्यागतो, तेव्हा त्या भगवंत सांगत आहेत त्या रजोगुणात केलेला त्याग आहे. आणि असा त्याग कधीही उन्नतीच्या दिशेने नेत नाही. एक प्रभुपादांचं छोटस तात्पर्य आहे, 5-6 ओळीचं आपण वाचूया. जो मनुष्य कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे त्याने सकाम कर्म करावे लागते, या भीतीपोटी धनार्जन बंद करता कामा नये. कर्म करून जर एखाद्याला पैसे कृष्ण भावनात वापरता येत असतील किंवा सकाळी लवकर उठल्याने दिव्य कृष्ण भावनेचा विकास करता येत असेल, तर अशा भीतीने अशी कार्य न करण्याचे काहीच कारण नाही किंवा अशा कार्यांना कष्टप्रद समजायचे कारण नाही. अशा त्यागाला रजोगुणी समजण्यात येते. रजोगुणी कर्माचे फल नेहमीच क्लेशदायक असते. जर एखाद्याने त्या भावनेत कर्माचा त्याग केला तर त्याला त्यागाचे फळ कधीच लाभत नाही. प्रभुपाद काय सांगत आहेत आपल्याला, ज्या भक्तिमय ऍक्टिव्हिटीज आहेत, जे जे काही आपण करत आहोत ते श्रीकृष्णांना सेंटर ठेवून केलं की जसं आता पैसे कमावतोय आपण आणि आपल्याला वाटतंय की पैसे कमवता कमवता आपल्याला वाटतं की नाही हे भगवंतांच्या सेवेत, वैष्णवांच्या सेवेत लागतील, तर तो एक सर्वोच्च अशी भक्तीची भावना आहे. तर ते त्यागण्याचं कारण नाही. तर याच्यामध्ये काय आहे की ज्या गोष्टींचा मला त्रास होतोय म्हणून मी त्यागेल, तर त्याला म्हणतात रजोगुणी त्याग. तर अशा पद्धतीने आजच्या श्लोकामध्ये आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि उद्याच्या श्लोकामध्ये म्हणजे आता रविवारी, आज गुरुवार आहे ना, तर रविवारी भगवंत सांगतात की हे अर्जुन, ज्यावेळी मनुष्य नियत कर्म करायलाच हवे म्हणून करतो आणि सर्व प्रकारची भौतिक संगत आणि फलाची आसक्ती सोडून देतो, त्यावेळी त्याचा त्याग सात्विक समजला जातो. तर याच्यावरचं विश्लेषण आहे. तर रविवारी सगळ्या जणी नक्की जॉईन करा. आणि आजच्या याच्यावर काही काही कोणाला प्रश्न असेल किंवा कोणाला काही सांगायचं असेल तरी तुम्ही सांगू शकता. थँक्यू. हरे कृष्ण. श्रीजी पूजा माताजी, हरी बोल. झालंय का बघा बरं, करण्याचा प्रयत्न कोणीतरी केलाय. सांगतंय का सेटिंग चेंज झाले का? हा, अरे झाले झाले. अरे, हा, कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा, नसेल तर मग आपण थांबूया. हरी बोल माताजी, दंडवत प्रणाम. थँक्यू व्हेरी मच फॉर वंडरफुल लेक्चर. अरे तुमच्याकडे नेहमीप्रमाणेच तर एवढं छान तुमचा तुम्ही. उत्साह म्हणजे तुम्हाला सगळ्यांना किती धन्यवाद द्यावेत. तुमच्यामुळे ही गीतामृत मालिका सगळ्यांमुळे खरं तर आज गेले कंटिन्यू जवळपास 3 वर्ष झाले सुरू आहे. तुम्ही ज्या उत्साहाने जॉईन करताय रोजचा, म्हणजे तो खरं तर तो उत्साह सगळ्यांसाठी प्रेरणा आहे आमच्या सगळ्यांसाठी.
त्यामुळं ह्याचं सगळ्याच योग जे काही क्रेडिट आहे ते तुम्हाला जातंय खरं सगळ्यांना. न चुकता वर्षानुवर्ष रोज जॉईन करताय तुम्ही सगळ्या. त्यामुळे आम्हाला आज इतक्या वर्षानुवर्ष काहीतरी सेवा करण्याची संधी मिळाली खरं तर. थँक्यू. थँक्यू. हरी बोल. हरी बोल. चालेल, प्रश्न नसेल कोणाला तर थांबूया आपण मग. पोस्ट मीच आहे नाही का? चालेल, रविवारी सगळ्याजणी नक्की जॉईन करा आणि रविवारी येत जावा सगळ्याजणी. प्रयत्न करा मंगल आरतीला मंदिरामध्ये येण्याचा. हरे कृष्णा. एंड करते श्रीजी पूजा माताजी. हो चालेल माताजी. थँक्यू माताजी. खूप छान झालं. थँक्यू.